नमस्कार. वायगाव हळद प्रोड्युसर कंपनीमधनं पंकज भगत परत एकदा आपल्यासमोर 2025ला आज 27 मार्च 2025 आज एकदम शेतावरती जाऊन शेतकऱ्याच्या बांधावरून शेतकऱ्यांची ओली हळद वायगाव हळद महिलांच्या हाताने क्लिनिंग करून हे पोत्यामध्ये अशा पद्धतीने भरलं जात आहे. हीच लागवडीसाठी समोर वेगवेगळ्या शासकीय निमशासकीय किंवा पर्सनल शेतकऱ्यांना पण ही जाणार आहे. काही कंपनीची डिमांड आहे, त्या कंपनीच्या शेतावर सुद्धा ही लागवडीसाठी आता जाणार आहे. त्यामुळे हे सगळे आज निवड झाल्यानंतर हे असे इथे पॅकिंग चालू आहे. हे ज्यूटची पूर्ण आपण वापरलेलं आहे. ज्यूटची बॅग आहे, म्हणजे नारळाच्या दोरीपासून तयार केलेल्या बॅग्स आहेत ह्या, आणि हा भरून आपण आता लागवडी करता जात आहे. वायगाव हळदमध्ये पूर्ण शेणखतावर घेतल्यामुळे या हळदीचं लांबी आणि रुंदी ही मोठ्या प्रमाणात चांगली असते. बघा, ह्या सगळ्या महिला आहेत. इकडं पहा, सगळ्या महिलांनी ह्या सगळ्या महिला आहेत. इथे बेनं लागवडी करता निवडणे चालू आहे. हे बघा, सगळे निवडत आहे. 27 मार्चला हे सगळी निवड चालू आहे. आणि हे कंपनीमध्ये आणि ॲग्रिकल्चर महाविद्यालयामध्ये हे लागवडी करता हे बियाणं चाललेलं आहे. वायगाव हळद प्रोड्युसर कंपनी दरवर्षी प्रमाणित करून हे बियाणं वेगवेगळ्या शेतकऱ्यांना, शासकीय व निमशासकीय संस्थांना लागवडीकरता पुरवठा करत असते. वायगाव हळद प्रोड्युसर कंपनीमध्ये खास करून लागवडीकरता बियाण्याची मागणी खूप जास्त असते. हा शेवटचा हंगाम आहे आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वतःची हळद वाळवली आहे, हळकंड तयार केलेले आहेत. परंतु ही हळद जी आहे, काही शेतकऱ्यांना आम्ही जाणूनबुजून ठेवायला सांगतो, की कारण ती क्वालिटी असते, ते प्रमाण असते, आणि म्हणून ती निवड झाल्यानंतर आपण लागवडीकरता वेगवेगळ्या शेतकऱ्यांना देत असतो. तर यावर्षी जवळजवळ 100 मेट्रिक टन नवीन शेतकरी व नवीन संस्थेनं लागवडीकरता आपण माल पुरवठा केलेला आहे. त्यानुसार आज शेवटचा जो लाट आहे हा 27 मार्च 2025ला पूर्ण होत आहे. आणि पूर्ण पॅकिंग झाल्यानंतर आता गाडी येऊन इथं हा माल पाठवण्यात येणार आहे.